हेलो दोस्तों, मेरा नाम है मानस और हमारे अपने यूट्यूब चैनल जेआर ट्यूटोरियल्स पे आपका स्वागत है। तो जैसे कि मैंने लास्ट वीडियो पे आपको मराठी पेपर पैटर्न एक्सप्लेन किया था और वहाँ बोला भी था कि मैं मराठी व्याकरण का सीरीज स्टार्ट करने वाला हूँ। तो आज से अपना मराठी व्याकरण का सीरीज स्टार्ट हो रहा है। तो आज का अपना टॉपिक है वाक्य प्रकार। तो वाक्य प्रकार टॉपिक लेने से पहले आपको रिक्वेस्ट है कि वीडियो को लाइक करें, कमेंट करें और अपने दोस्तों को शेयर करें ताकि वो भी पढ़ सके और हमें भी मोटिवेशन मिल सके। तो चलो अभी टॉपिक देखते हैं अपना। तो वाक्य प्रकार की टोटल 6 टाइप्स है। तो उसमें से फर्स्ट टाइप है अपना विधानार्थी वाक्य। तो एग्जैक्टली विधानार्थी वाक्य क्या होता है मैं आपको एक्सप्लेन करता हूँ। तो विधानार्थी वाक्य मतलब विधानार्थी वाक्य जिस भी वाक्य में विधान माहिती असते मतलब म्हणजे काय आहे की जिस वाक्य में स्टेटमेंट रहती है, इंफॉर्मेशन रहती है, सिंपल सेंटेंस रहता है, उसको विधानार्थी वाक्य बोलते हैं। जैसे कि इधर एग्जाम्पल है, राम शाळेत जातो। इसमें क्या बोला है? राम शायद जातो मतलब इसमें सिंपल सा बोला है, राम स्कूल में जाता है। इसमें सिंपल इंफॉर्मेशन है राम के बारे में कि राम स्कूल में जाता है। उसमें बाकी कुछ भी नहीं है कि कुछ अलग क्वेश्चन पूछा है या एक्सक्लेमेटिव मार्क है, कुछ अलग है, कुछ भी नहीं है। सिंपल विधान है, सिंपल स्टेटमेंट है, सिंपल सेंटेंस है। तो इसलिए इसको विधानार्थी वाक्य बोलते हैं। सेकेंड वाला एग्जाम्पल है, महाराष्ट्र हा मोठा राज्य है। क्या है? महाराष्ट्र हा मोठा राज्य है। तो इसमें क्या बोला है? महाराष्ट्र के बारे में बोला है, कुछ इन्फॉर्मेशन शेयर की है महाराष्ट्र की कि महाराष्ट्र बड़ा राज्य है, बहुत बड़ा है, इसलिए इसको विधानार्थी वाक्य बोलते हैं। तो सेकेंड अपना टाइप है, सेकेंड कौन सा टाइप है? प्रश्नार्थी वाक्य। प्रश्नार्थी वाक्य का सिंपल आपको बताता हूँ। प्रश्नार्थी वाक्य जब भी आता है तब भी उसके पीछे ये क्वेश्चन मार्क रहता है। तो कोणता पण वाक्य जेव्हा तुम्ही वाक्य प्रकार लिहिता तेव्हा वाक्य सेंटेन्समध्ये फर्स्ट तुम्ही क्वेश्चन मार्क बघा की क्वेश्चन मार्क त्यामध्ये आहे का। क्वेश्चन मार्क असेल तर तो प्रश्नार्थी वाक्य झाला। बाकी काही बघायची गरज नाही, सेंटेन्स कसा आहे, काय आहे, काय, फक्त तुम्हाला प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क शेवटला दिसतो का बघायचं आहे। शेवटला दिसला किंवा कोणत्या पण प्रश्नामध्ये क्वेश्चन मार्क असेल तर तो प्रश्नार्थी वाक्य आहे। थर्ड टाइप उदाहरण पण आहे इकडे। उदाहरण घेऊ आपण, तू अभ्यास करतोस का? तू अभ्यास करतो का? तुम लोग पढ़ाई करते हो क्या? तो ऑब्वियसली मेरे को तो लगता है तुम लोग नहीं पढ़ाई करते होगे, क्योंकि आपके दिमाग में तो यही है। अभी तक एचएससी बोर्ड बहुत, 10th का बोर्ड बहुत दूर है, अभी 1-2 महीना बाकी है, धीरे धीरे करेंगे, जब टाइम पे आएगा तब करेंगे। लेकिन आपको मेरी हम्बल रिक्वेस्ट है कि ऐसे मत करो। मैंने भी ऐसे ही किया था, बट मैं पढ़ता था, अच्छा पढ़ता था, इसलिए निकल गया मेरा मराठी अच्छा गया। मेरा 90+ स्कोर हुआ था मेरा भी। तो मेरी आपसे यही रिक्वेस्ट है कि मराठी को भी आप उतना ही इंपॉर्टेंस दो जितना आप मैथ्स फिजिक्स को देते हैं, क्योंकि मराठी लैंग्वेज बहुत आसान लैंग्वेज है। आपको सिर्फ देखना है और करना है, उसमें बाकी कुछ चेंजेस नहीं करना कि कहाँ से अलग से कुछ करना है, कुछ नहीं करना, सिर्फ देखना है, करना है, बस। बहुत इजी लैंग्वेज है। वैसे भी आप व्याकरण का सीरीज ले रहा हूँ, जो बच्चों को बहुत टफ जाता है व्याकरण, उसकी सीरीज में एक बार ले लूँगा ना, तो आपको बाकी कुछ वीडियो भी देखने की ज़रूरत नहीं और बाकी अलग से कुछ करने की भी ज़रूरत नहीं है। बस मैं जो पढ़ा था वो पढ़ने का, घर जाके रिवीजन करने का। कुछ मैं PYQ दूंगा। PYQ आपको चाहिए रहेंगे तो टेलीग्राम पे अपना डिस्क्रिप्शन में लिंक रहेगा, टेलीग्राम पे जाने का, वहाँ से PDF डाउनलोड करने का और PYQ सॉल्व करने के। तो चलो अभी टॉपिक पे जाते हैं। तो फोर्थ अपना टाइप है उद्गारार्थी वाक्य। उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या वाक्यांमध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्क दिसतो, हा चिन्ह जिथे पण दिसेल, मतलब ये मार्क अपने को जिस भी सेंटेंस में दिख गया वो उद्गारार्थी वाक्य हो गया। एग्जाम्पल के लिए, कितनी सुंदर है हा ताजमहल। तो मैं जैसे ही बोला, सेंटेंस में पहले कुछ नहीं देखने का, सेंटेंस में पहले देखने का क्वेश्चन मार्क है क्या, एक्सक्लेमेटरी मार्क है क्या, ये दो चीजें देखने की पहले। इसमें से कोई है तो ये रहेगा तो प्रश्नार्थी, ये रहेगा तो उद्गारार्थी। तो अभी ये सेंटेंस में कौन सा है? एक्सक्लेमेटरी मार्क है, तो ये कौन सा हो गया? उद्गारार्थी वाक्य। तो फोर्थ वाला अपना कौन सा है? फोर्थ आज्ञार्थी वाक्य। आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? आज्ञा, विनंती, सूचना देते। काय देते? आज्ञा, विनंती, सूचना देते। मतलब जो भी सेंटेंस में ऑर्डर रहेगी, रिक्वेस्ट रहेगी, कुछ बोला जाएगा रिक्वेस्ट से, कुछ ऑर्डर दिया रहेगा, तो उसको हम लोग आज्ञार्थी वाक्य बुलाते हैं। तो एग्जाम्पल क्या है? शांत बसा, शांत बसा। तर अजून एक आज्ञार्थी वाक्य ओळखायची एक सिंपल टेक्निक आहे की ज्या पण सेंटेन्सच्या मागे
पहिले तर आपण काय बघतो, क्वेश्चन मार्क आणि एक्सक्लेमेटरी मार्क आहे का नाही ते बघतो. ते नसेल तर आपण काय बघतो की ज्या पण सेंटेन्सच्या शेवटचा वर्ड आहे त्या वर्डमध्ये आचा उच्चार होतो का. आता इथे काय शांत बसा, तर शांत बसामध्ये काय येईल, शांत बसा. बसा बसा आपण जेव्हा बोलतो तेव्हा आचा उच्चार होतो शेवटला. तर ज्या पण सेंटेन्समध्ये आचा उच्चार होतो त्याला आपण आज्ञार्थी वाक्य बोलतो. शांत बसा, बसामध्ये आचा उच्चार आला म्हणून हा आज्ञार्थी वाक्य आहे. तसंच सेकंड वाला आहे, कृपया दरवाजा बंद करा. आता इकडे कृपया दरवाजा बंद करा, रिक्वेस्ट केले, कृपया बोललं गेले ना, कृपया याला रिक्वेस्ट बोलतात. कृपया दरवाजा बंद करा. करा कृपया समज तुम्हाला हे समजलं नाही कृपया दरवाजा, तर शेवटचा वर्ड बघायचा. आता करामध्ये पण आ येतो बघा, करा, आ आला, तर आ आला म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे हा. आता फिफ्थ सेंटेन्स कोणता आहे, होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्याची सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, होकारार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य हे सिमिलर आहेत, त्यांच्यामध्ये काहीच फरक नाही. फक्त इथे काय लिहिलेलं आहे, होकारार्थी वाक्याची फक्त जे हे आहे त्याचं इकडे काय दर्शवलंय, त्याच्यात होकार असतो आणि नाही नको असे वर्ड असतात. नाही नको असे वर्ड असतात त्याला होकारार्थी वाक्य बोलतात. एक्झाम्पल काय आहे, उदाहरण, प्रकाश खूप मेहनत करतो. प्रकाश खूप मेहनत करतो. तर हा सिंपल वाक्य आहे, याच्यामध्ये विधान आणि होकार सेमच आहे. विधानार्थी आणि होकारार्थी वाक्यामध्ये काहीच डिफरन्स नाही, काहीच नाही. आणि शेवटचा सेंटेन्स कोणता आहे, नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या वाक्यांमध्ये नकार दर्शवतात, ज्या वाक्यांमध्ये नकार दर्शवतात, म्हणजे आता नकार दर्शवतात म्हणजे सिंपल सी नकार दर्शवणारे शब्द तर असणार, जसं की नाही, नको, नाहीत असे वर्ड असतील तर तो वाक्य नकार होतो. मतलब हिंदी में देखा जाए तो जिस भी सेंटेंस में नहीं ऐसे वर्ड आते हैं जो नेगेटिव वर्ड है वो आते हैं, तो उसको नकारार्थी सेंटेन्स बोला जाता है, नकारार्थी वाक्य बोलतो आपण त्याला. एक्झाम्पल आपण इथे घेतलं तर मला उशीर झाला नाही. काय इथे, मला उशीर झाला नाही, नाही आला म्हणजे हा नकारार्थी वाक्य आहे. आता आपण काही तुम्हाला 6 टाईप मी समजावले, तर आय होप तुम्हाला समजलेच असणार. ते खूप इझी आहेत, खूप इझी पद्धतीने मी सांगितलेले आहेत. तर त्यावर काही सेंटेन्स आहेत, तर आपण त्या सेंटेन्स बघू, तुम्हाला त्याचे आन्सर करता येतात की नाही. तर फर्स्ट सेंटेन्स आहे आपल्याकडे, वा किती सुंदर चित्र आहे. तर मी जसं काय बोललो तुम्हाला, फर्स्ट सेंटेन्समध्ये बघायचं की एक्सक्लेमेटरी मार्क किंवा क्वेश्चन मार्क आहे का, त्यानंतरच पुढे जायचं. तर फर्स्ट आपण क्वेश्चन मार्क किंवा एक्सक्लेमेटरी मार्क आहे की ते बघूया. तर या क्वेश्चनमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आहे, तर हा कोणता वाक्य होईल, हा होईल उद्गारार्थी वाक्य. सिंपल आहे. आता सेकंड सेंटेन्स काय, आज थंडी पडेल का. आज थंडी पडेल का. मी पुन्हा रिपीट करतो की मी काय बोललेलो, सेंटेन्समध्ये पहिले काय बघायचं, एक्सक्लेमेटरी मार्क आहे का की क्वेश्चन मार्क आहे का, दोनपैकी काही आहे का आपण चेक करूयात. तर इथे काय आहे, क्वेश्चन मार्क आहे. तर क्वेश्चन मार्क असल्यावर कोणता वाक्य प्रकार येतो, प्रश्नार्थी वाक्य. तर ऑब्विसली हा प्रश्नार्थी वाक्य आहे. प्रश्नार्थी. आणि तुम्हाला एक सांगतो की जेव्हा आपण प्रश्नार्थी वाक्य असतो ना तेव्हा हे असतोच आणि एक्सक्लेमेटरीला हे असतो. हे दोन लक्षात ठेवायचं, तुम्हाला इझी येते. आणि थर्ड कोणतं आहे, अभ्यास करा. अभ्यास कर, अभ्यास करा नाही, अभ्यास कर. तर यामध्ये आपल्याला आज्ञा दिलेली आहे, तर हा ऑब्विसली आज्ञार्थी वाक्य आहे. फोर्थ वाला शांत बसा. शांत बसा यामध्ये परत आपल्याला रिक्वेस्ट सांगितलेली, रिक्वेस्ट बोला गया आहे. आणि तसं पण आपल्याला बसा जेव्हा आपण वर्ड उच्चार करतो तेव्हा आचा उच्चार शेवटला येतो, बसा आचा उच्चार येतो, म्हणून हा पण आज्ञार्थी वाक्य आहे. आता फिफ्थ वाक्य कोणतं आहे आपल्याकडे, तो रोज अभ्यास करतो. तो रोज अभ्यास करतो. या वाक्यामध्ये सरळ आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तो अभ्यास करतो. यामध्ये काही एक्सक्लेमेटरी मार्क नाही की क्वेश्चन मार्क नाही की कोणतीच आज्ञा दिलेली नाही. तर सिंपल विधानार्थी वाक्य आहे, किंवा आपण याला होकारार्थी वाक्य पण बोलू शकतो. एकतर विधानार्थी लिहा किंवा
होकारार्थी विधानार्थी वाक्य. बघा सिंपल आहे. मी तुम्हाला काय बोललो 6 टाईप आहेत पण त्यातले मेन 4च टाईप आहेत. कारण की होकारार्थी आणि नकारार्थी हे सेम विधानार्थी वाक्य आहेत म्हणून त्याला हे केलं जात नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही असं सिंपल वाक्य दिसलं तर हेच लिहित जा. कारण की हे कन्फ्युजन पण नाही. हे तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाणार. आता ह्याचं पण तसंच आहे. शेवटचं एक्झाम तो वेळेवर आला नाही हा पण कोणता वाक्य आहे? विधानार्थी वाक्य आहे. याच्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सिंपल स्टेटमेंट आहे. किंवा आपण असं पण लिहू शकतो नकारार्थी विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य. पण मी तेच तुम्हाला बोलतो ह्यामध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन होणार ते हे नका लिहू. हेच लिहत जा. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबत आहे. आज आपण वाक्य प्रकाराचे 6 टाईप शिकलो जे बोर्डला 2 मार्क्सला येतात, कंपल्सरी येतात. आणि सिंपल आहे. तुम्हाला सिंपल पद्धतीने शिकवले. ट्रिक्स पण सांगितले ते फॉलो करा. आणि मी जेव्हा पण व्हिडिओ घेत असतो किंवा तुम्ही माझे जेव्हा पण लेक्चर बघत असतात तर मेक शुअर की तुम्ही बुक आणि पेन जवळ घेत जा. कारण की जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही लिहित जा. म्हणजे तुम्हाला पण नंतर प्रॅक्टिस करायला उपयोगात येईल. आणि तुम्हाला PYQ किंवा सॉल्व करायला क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. तिकडे जाऊन जॉईन करा टेलिग्रामवर मी PDF टाकेल PYQची किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चनची जे बोर्डला येतात किंवा बोर्डच्या मार्गदर्शनाने ते इम्पॉर्टंट आहे असे क्वेश्चन देईल. तर आजची व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करतोय. मित्रांनो सुरक्षित राहा, सेफ राहा. आज इतकंच. बाय बाय, टेक केअर.